शैवाजो शिव वैष्णवा हरिगमे वेदांतिया ब्रह्मजो बौद्धा बुद्धैजो खुदाही यवना अरहंत जैनास जो करता जो हि गमे प्रमाण पटुना जे कर्म मीमांसका ख्रिस्त्या येशु हितोच हा गणु म्हणे घ्या रुक्मिणी नायका. पुंडलिक वरदा हरी विठ्ठल सद्गुरु ज्ञानेश्वर तुकाराम महाराज की जय. जय जय रघुवीर समर्थ. भारतीय सनातन परंपरेमध्ये गुरु शिष्य परंपरेचं महत्त्व अपार आहे आणि त्यामुळे आमच्याकडे गुरु शिष्य परंपरा दोन प्रकारांनी वर्णिली आहे. एक वंश किंवा कुल परंपरेने आणि दुसरी गुरु शिष्य परंपरेने. वंशामध्ये पित्यानी पुत्राला आणि गुरु परंपरेमध्ये गुरुनी शिष्याला आपलं सर्व दान ज्ञानाचं अगदी मोकळेपणाने करावं. माऊलींनी म्हटल्याप्रमाणे ये हृदयीचं ते हृदयी करावं. त्या पद्धतीने इथे आपल्याला दोन्ही परंपरा एकत्र आहेत असं म्हणायला अडचण नाही. गुरुनी शिष्याला द्यावं असं म्हटलं तरीही व्यावहारिक पातळीवर बरोबर आहे आणि आजोबांनी नातवाला द्यावं असं कुलपरंपरेने यावं म्हटलं तरीही ते बोलणं संयुक्तिकच आहे. असो, आज ज्यांचं चरित्र आपण पाहणार आहोत ते संत कवी दासगणू महाराज, ज्यांना आधुनिक महिपती आणि संत कवी दासगणू अशा अनेक प्रकारच्या बिरुदावलींनी मंडित केलेलं आहे. असे दासगणू महाराज ज्यांच्या काव्याची ओवी संख्या जवळजवळ 2 लाखाच्या घरात आहे आणि ते महाराष्ट्राला परिचित होण्याची 2 कारणं अशी की एक संपूर्ण महाराष्ट्रभर अत्यंत प्रेमाने उपासनेचा एक आवडीचा भाग म्हणून गजानन महाराजांची जी पोथी वाचली जाते ती पोथी ज्यांनी लिहिली आहे ते हे संत कवी दासगणू महाराज. आणि दुसरं, शिर्डीच्या साईबाबांच्या ठिकाणी साईबाबांना जोपर्यंत कोणी ओळखतही नव्हतं, शिर्डीत असं काही मोठं अवलिया व्यक्तिमत्व राहतं हे लोकांना माहीतही नव्हतं, त्यावेळेपासून साईबाबांचा फोटो समोर ठेवून कीर्तन करण्याचं काम आणि सर्वदूर साईबाबा शिर्डीत कसे आहेत हे सांगण्याचं काम आपल्या हेमाड पंतांच्या पोथीमध्ये सुद्धा त्यांनी याचा उल्लेख केलेला आहे. आणि त्यांनी म्हटलं आहे साईबाबाचं महाराष्ट्राला कळले असतील तर ते दोघांमुळेच, एक नानासाहेब चांदोरकर आणि दुसरे दासगणू महाराज. असो, अशी मोठी मोठी कर्तृत्व संपन्न कार्य ज्यांनी आपल्या चरित्रामध्ये किंवा आपल्या जीवनामध्ये अनेक प्रकारांनी केली आहेत असं एक उत्तुंग व्यक्तिमत्व आज आपण बघणार आहोत. त्यांच्या चरित्राचा आपण थोडक्यात मागोवा घेणार आहोत. दासगणू महाराज हे कोकणस्थ आणि कोकणामध्ये रत्नागिरी जिल्ह्यात वास्तव्य करून असलेले, म्हणजे त्यांचं घराणं हे रत्नागिरी प्रांतातील रत्नागिरी तालुक्यातील कोतवडे नावाच्या गावी होतं. खोतपण अधिकारांनी त्यांच्याकडे होतं. त्यांच्या घरामध्ये सुखसंपन्नता उत्तम प्रकारे नांदत होती. गावामध्ये पुष्कळ मानमरातब होता. असं सुखवस्तू घराणं, एक उत्तम संस्कारातलं घराणं, एक भक्ती मार्गावरती मोठं अधिकारी असं घराणं म्हणता येईल. इतक्या प्रमाणामध्ये ज्यांच्या घरामध्ये ईश्वर भक्तीला प्राधान्य होतं, असा संस्कार ज्या घरात पिढ्यानपिढ्या चालू होता, अशा ह्या सहस्रबुद्धे घराण्यात दासगणू महाराजांचा जन्म पौष शुद्ध एकादशी त्यावेळेचं शक 1789 रोजी झाला. आणि त्यांच्याच बरोबर त्याच गावामध्ये सहस्रबुद्ध्यांसारखंच राजे पटवर्धन मिरजेचे त्यांचाही संबंध हा दासगणू महाराजांशी या चरित्रामध्ये सर्वदूर आलेला आहे, शेवटपर्यंत आलेला आहे. त्याचं कारण असं, सहस्रबुद्ध्यांचे यजमानपण आणि पटवर्धनांचं उपाध्येपण हे उत्तम प्रकाराने होतं. जेव्हा पटवर्धनांनी
आपलं नशीब काढण्याकरता देशावर जायचं ठरवलं आणि ते देशावर निघाले. ते येऊन घोरपड्यांच्या आश्रयाने, श्रीमंत घोरपडे इचलकरंजीचे, त्यांच्या आश्रयांनी राहिले. त्याबरोबर आपण जेव्हा स्थिरस्थावर झाले तेव्हा ह्या पटवर्धन मंडळींनी आपल्या यजमानांना आवर्जून आपल्या प्रांतामध्ये बोलावून घेतलं आणि त्यांना करकंब या गावी ठेवून घेऊन त्यांचाही अभ्युदय हा उत्तम प्रकाराने साधला. स्वतःच्या अभ्युदयाबरोबर आपल्या यजमानांचा अभ्युदय साधला. तो इतका दीर्घकाळपर्यंत संबंध राखला की ज्यावेळी संस्थान खालसा झाली तोपर्यंत या लोकांना आश्रय मिरजकर मंडळी देऊन होती. असो, काळाची पावलं ओळखून सहस्रबुद्ध्यांपैकी जे अप्पाजी नारायण, त्यांनी आपल्या कर्तृत्वानं नगर जिल्हा जवळ करून तिथे त्याला मामलत म्हणत असत पूर्वी, ती मामलत मिळवली, म्हणजे मामलेदारी त्यांना मिळाली. मोठे कर्तबगार होते आणि अत्यंत कष्टाळू, प्रामाणिक, भक्तिप्रधान, अत्यंत सज्जन, अगदी एक संतत्वाच्याकडे पोचणारं जीवन, अशा प्रकारचे हे अप्पाजी नारायण. त्यांनी आयुष्यभर जे कार्य करायचं आहे त्या ज्या काळापर्यंत करायचं त्यांनी योजलं तिथपर्यंत आपली ही मामलेदारी चालवली आणि त्यानंतर ती मामलेदारी आपला पुत्र एकनाथ त्याच्यावरती सोपवली, संन्यास घेतला आणि ते निघून गेले. त्यांनी आपली समाधीही काशीमध्ये देह ठेवला आणि त्या ठिकाणी समाधी घेऊन आपला जीवन कार्यकाल उत्तम प्रकाराने घालवून आणि एक अतिशय सज्जन असं व्यक्तिमत्व की जे नगरकरांच्या ध्यानात राहील असो, एकनाथ पंतांनी तर वडिलांच्याही पेक्षा अधिक आपली कारकिर्दीमध्ये आपला वकूब दाखवून आणि आपल्या कर्तबगारीने पुष्कळ स्थावर जंगम वाढवली, आपला नावलौकिक पुष्कळ वाढवला आणि तेही अत्यंत सत्वशील, घराणंच असं सात्विक, सत्वशील, निराभिमानी, आतिथ्यशील, अशा सर्व बाजूनी त्यांचं स्वतःचा लौकिक होता. त्यांच्या पत्नी अत्यंत साध्वी, उदार वृत्तीच्या, आतिथ्यशील, त्या सर्व अत्सल अशी ती गृहिणी होती आणि त्यामुळे तो संसार एकनाथ पंत आणि त्यांच्या पत्नी सरस्वतीबाई यांचा मोठा सुंदर असा प्रपंच होता. तेही मोठे कर्तबगार, तेही मोठे सात्विक. त्यानंतर त्यांचे चिरंजीव, सगळ्यात मोठे चिरंजीव दत्तात्रेय. त्या दत्तात्रेयांच्या बाबतीमध्ये मात्र ते थोडेसे स्वच्छंदी आणि नाही फारसं प्रपंचामध्ये लक्ष. त्यांचे जे धाकटे बंधू जनार्दन पंत, त्यांनी ती मामलेदारी सांभाळली, उत्तम प्रकारे सांभाळली, घराला उत्तम प्रकाराने सांभाळलं. पण यांच्या दत्तात्रेयांचा विवाह झाला तो नगरजवळच्या अकोळनेर या गावच्या जागीरदार अप्पाजी रामचंद्र दाभोळकरांच्या कन्येशी झाला. शके 1783 मध्ये झाला. वधूचं नाव सावित्री ठेवलं गेलं. अत्यंत कर्तबगार, करारी, बुद्धिमान, जरा तापट, मानी स्वभावाची अशी ही मोठी कर्तबगार स्त्री आपल्या पतीच्या ह्या थोड्या वृत्तीमुळे खट्टू झाली, 2 पावलं मागे आली. घरामध्ये पुष्कळ काही सोसावं लागेल या भूमिकेतून त्यांची जी मनाची धारणा आहे ती अशीच झाली की त्या ईश्वर सेवेमध्ये वळल्या, रमल्या आणि त्यांना मुलगा झाला. त्या मुलाचं नाव नारायण असं ठेवलं. त्यांच्या माहेरी 4 महिने होत्या, बाळंतपण झालं. माहेरी पुष्कळ कौतुक झालं त्या मुलाचं. पण जेव्हा सासरी आल्यानंतर एकनाथ पंतांनी त्या मुलाला पाहिलं, त्या गुडगुडीत नातवाला आपल्या मांडीवर घेतलं आणि ते म्हणाले, अरे त्या गुलामाचं पोट पाहना कसं आहे, त्याचं नाव नारायण काय रे ठेवलं, त्याचं नाव गणेश ठेवा, याचे कान केवढे, याचं पोट केवढं, आणि म्हणाले याच्या मस्तक आणि कपाळाला धर असं एखादा शिवलिंग असावं, असा आकार त्या मस्तकावरती आहे. कुणीतरी मोठा आहे हा मुलगा, कुणी मोठा होणार आहे, काही विशेष आहे, काही अलौकिक आहे असं मला वाटतं. आणि अशा तऱ्हेने त्यांना फार कौतुक, आजीला तर कौतुक होतच सरस्वतीबाईंना, कारण मोठ्या मुलाचा पहिला मुलगा म्हणजे नातू त्यांचा, आता त्याला कुठं ठेवणी कुठं नाही असं त्यांना होतच.
नातू सुद्धा आजीची मांडी सोडत नसे. दोघांचं एकमेकांवर विलक्षण प्रेम. आजी सारखी नातवाला पाठीशी घालणार. सावित्रीबाईंचे वडील अप्पाजी रामचंद्र दाभोळकर हेही अत्यंत सच्चील, घराणी दोन्ही बाजूनी अत्यंत सच्चील, धर्माचरणी आणि त्यांच्याच सारखे पुढे त्यांनी चतुर्थाश्रम घेतला, पुणतांब्याला राहिले आणि तिथेच त्यांची समाधी आहे. गोदावरीच्या किनाऱ्यावर आहे. म्हणजे दासगणू महाराजांचा तो गोदावरीचा काठ आणि त्याचा संबंध आहे. कुठेतरी हे सगळं बंध आहेत त्याचे. हे अनुबंध बघितले की आपल्या लक्षात येतं. असो, त्यांचे मामा काशीनाथ पंत हेही तसेच अत्यंत धार्मिक आणि सात्विक वृत्तीचे. पांडुरंगाच्या मंदिरामध्ये उभे राहिले की भगवंताला पाहिलं की पायात चाळ घालून ते नाचत भजन करत असत. त्यांची समाधी लागत असे. आणि ज्या अंतःकरणापासून केलेल्या ह्या भजनाचं हा लहान मुलगा जेव्हा आपल्या आजोळी हे सगळं चित्र पाहत असे त्यावेळी त्या मुलावर नकळत संस्कार झाले असले पाहिजेत. दासगणूंनी विठ्ठल भक्ती तिथून घेतली असली पाहिजे. असो, पण ह्या अशा उत्तम उत्तम संस्कारामध्येही हा मुलगा आपलं जीवन कुणाबरोबर व्यतीत करत असेल तर 7व्या वर्षापासूनच त्या मुलाला जी आवड लागली ती मात्र तमासगीर यांच्याबरोबर राहण्याची, उन्हाळ मुलांच्या बरोबर फिरण्याची, गोंधळी आदी लोकांच्या बरोबर कवनं करण्याची, ती कवनं बसवावीत, ती कवनं म्हणावीत, डफ तुणतुणं हातात घ्यावं, गावं. शिक्षणाबद्दल कणभरही रस नाही, आवड नाही. ही सहस्रबुद्धे मंडळी नगरमध्ये कोडत गल्लीत राहत होती आणि तिथे एक चांगले निष्णात असे डॉक्टर होते. त्यामुळे त्यांचे वडील हे दासगणू महाराजांचे विशेष मित्र होते. या कोडत गल्लीमध्ये राहत असलेल्या या सहस्रबुद्धेंच्या घरात नातवाची आता मुंज त्यांच्या 9व्या वर्षी म्हणजे गणेशाच्या 9व्या वर्षी शके 1798 मुंज झाली. मौंजीबंधनाचा कार्यक्रम मोठ्या जोरात समारंभ उत्तम पार पडला. हा मुलगा आत्तापर्यंत शिकत नाही. आजीने त्याला पाठीशी घालावं, सांभाळत राहावं चाललं होतं. त्यांना कधी कोणाला बोलण्याची हिंमत झाली नाही, ताकद झाली नाही. ताकद नव्हतीच, काय बोलतील कोणी त्यांना. पण पुढे आजीचं छत्र जसं दूर झालं तसं मात्र त्यांच्यावरती फारसं कोणी त्यांची बाजू घेऊन बोलणारं शिल्लक राहिलं नाही. आणि म्हणून पुढे ह्या मुलाला असं जर इथे ठेवलं आणि हा मुलगा असंच करू लागला उन्हाळपणा, तर घराण्यात आपला एक मुलगा बिघडेल या यांनी जनार्दन पंतांनी आपल्या नोकरीच्या गावी म्हणजे संगमनेरमध्ये त्यांनी आपल्या ठिकाणी एक शाळा म्हणू नका पण एक एकत्र 10-15 मुलं एकत्र केली. एक ग्रॅज्युएट मनुष्य त्यांच्याकरता शिकवण्याकरता नेमला आणि त्यांनी सांगितलं खाजगी रीतीने ह्या प्रत्येक मुलावर लक्ष द्या आणि यांच्याकडनं शिक्षण करून घ्या. आता त्याच्यातही ते रमले नाहीत. इतर मुलं शिकत राहिली पण हे निघून जात राहिले. पुन्हा तीच संगत, पुन्हा तोच विषय, पुन्हा तीच लावणी, पुन्हा तेच पोवाडे आणि हातामधलं डफ तुणतुणं सुटायला तयार नाही. आता त्याच वेळी मावशी म्हणाली की मुलाला माझ्याकडे पाठवा. आणि त्यांचे यजमान बळवंत सदाशिव गोडबोले हे मुन्सफ होते. त्यांनी आपल्या ओळखीने तिथे आता शिकायचं नाही मुलाला, बिलकुल तयार नाही, नोकरी तरी करू दे म्हणून त्याला नोकरी लावून दिली. नोकरी लावून दिल्यानंतर काही महिने नोकरी केली आणि मग असं त्यांना वाटायला हे फार कंटाळवाणं काम आहे, तेच करत राहावं लागतं, नको आपल्याला नोकरी सोडून दिली. पण तेवढ्या नोकरीच्या काळामध्ये मात्र त्यांचा विवाह झाला. 1813 मध्ये जामखेड तालुक्यातल्या बोर्ले आष्ट्याचे जहागीरदार नारायणराव कानडे यांची मुलगी त्यांची पत्नी म्हणून नियोजित झाली आणि विवाह पुण्यामध्ये थाटाने पार पडला. आता बडोद्याची नोकरी लग्न झाल्यानंतर काही दिवसात सुटली, कंटाळा आला त्यांना, सोडून दिली त्यांनी नोकरी. आणि हे कोण त्या नोकरीच्या ठोकळेबाज मार्गाने जाणार, परत आले, नगरमध्ये आले आणि आल्यानंतर आता खटके जोरात ओढायला लागले. जनार्दन पंतांच्या पत्नींना हे काही पटलं नाही.
या मुलाचा व्यवहार पटेनासा झाला आणि त्यामुळे त्या टोचून बोलत. आता काही काही प्रसंग किंवा वाक्याच्या वाक्य मी मुद्दाम त्यातलीच आपल्यापुढे उद्धृत करते. त्याचं कारण असं की हे जे चरित्र आहे हे स्वामी वरदानंद भारती म्हणजे पूर्वाश्रमीचे प्राचार्य अनंत दामोदर आठवले यांनी लिहिलेलं आहे. ते दासगणू महाराजांच्या समोर लिहिलेलं आहे आणि त्यामुळे काही गोष्टी, काही संवाद हे दासगणू महाराजांच्या मुखातले जसेच्या तसे असं सामान्यतः घडत नाही. हे भाग्य चरित्र लेखकाला मिळतच असं नाही. आणि म्हणून जे प्रत्यक्ष त्यांच्या मुखातले संवाद आहेत ते संवाद मी आपल्याला तसेच ऐकवते. त्याचं वजन आणखीन वेगळं आहे. जनार्दन पंतांची पत्नी त्यांना म्हणाली, दौल मिरवू नकोस गणपती, शेवटी आमच्याच नावावर विकावं लागेल तुला. मी अमक्याचा पुतणे आहे, याच पतीवर तुला तोंड वेंगाडून पोट भरावं लागेल. म्हणजे पत माणसाला, तुला काय पत आहे, तुला कोण विचारणार आहे. खूप समजून राहा, नाही तर कोणत्या विद्येने लोक ओळखणार आहेत तुला. आमच्यावर पोट भरणं हीच गोष्ट खरी आहे एवढं मात्र लक्षात. असं बरंच काही त्या बोलल्या. त्यांना अत्यंत राग आला, उभे राहिले आणि ताड दिशे म्हणाले, मी आता पाणी पिण्यास सुद्धा इथे थांबणार नाही. मात्र हे पक्क लक्षात ठेवा की काही झालं तरी मी तुमचं नाव सांगणार नाही. लौकिक मिळवला किंवा उपाशी मेलो तरी माझ्या एकट्याच्या नावावर सर्व करी. असं तडाक्कन बोलले निघून गेले. विश्वनाथ पंत निसळांच्या घरी गेले. विश्वनाथ पंतांची परिस्थिती सर्वसामान्यांची असते तशी होती. तिथे गेल्यावर म्हणाले, घर सोडून आलेलो आहे मी तुमच्याकडे. म्हणाले, काही बिघडत नाही, माझ्या पानाची अर्धी भाकरी पडेल, त्यातली चतकोर नक्की तुमची आहे. मी कधीच तुम्हाला अंतर देणार नाही, एवढं लक्षात ठेवा. एकदा पोलीस सुपरिंटेंडेंट केनेडी या युरोपियन ग्रस्ताशी गाठ पडली. ती आपल्या चरित्र नायकांची, गणेशांची, साहेबांची आणि त्यांची तोंड ओळख होती जनार्दन पंतांमुळे. त्यांनी विचारलं, आपण कुठे चाललात, काय चाललंय, काय करता. म्हणजे नोकरी शोधतोय. थोडीशी तुझी चौकशी केली. ते म्हणाले, या ना पोलीस खात्यामध्ये, आपल्याला भरती करून घेतो. तर त्यावेळी त्यांनी भरती करून घेतो म्हटल्याबरोबर ते तयार झाले आणि त्यांच्याकडे गेले. त्यांना एवढंच सांगितलं, माझी एकच अट आहे, आपण लक्षात घ्या की मला नगरमध्ये नोकरीचा ठेवू नका इथे, किंवा इथे मला भरती करून घेऊ नका. मला जो गाव द्याल तो जरा लांब द्या इथून. ठीक आहे म्हणाले, तुला नगरमध्ये राहायचं नाही तर राहू नको, लांब राहा. त्याप्रमाणे सरळ आहेत, निष्पाप आहेत, कष्टाळू आहेत. नोकरी चांगल्या प्रकारे सुरू झाली आणि त्यांनी श्रीगोंदा हे गाव त्यांना नोकरी करता पहिल्यांदा दिलं. त्या गावाला गेले. तिथे चालू झाला त्यांचा नोकरीचा कार्यकाल. त्यामध्ये एक प्रसंग असा आला की वामनशास्त्री इस्लामपूरकर नावाचे मद्रास प्रांतामध्ये नोकरी करणारे एक अत्यंत मोठे संस्कृतचे पंडित, अधिकारी पुरुष, सच्चिल असे गृहस्थ की ज्यांचा व्यासंग बघून सरकारने कधीही काहीही संस्कृतच्या संदर्भामध्ये काम अडलं तर त्यांनाच नियुक्त करून त्याचं काम करून घेत असत. त्यावेळी सरकारमध्ये अशी एक बातमी आली की श्रीगोंदा नावाच्या गावामध्ये एक आबाजी भणगे नावाचे विद्वान पंडित असावेत आणि त्यांच्याकडे खूप चांगला साठा असावा मोठ्या जुन्या ग्रंथांचा. तर तो साठा तपासून पाहावा का, त्यात काही तथ्य आहे का, काही पुस्तकं आहेत का, काही मार्गदर्शन मिळतं का, हे बघण्याकरता म्हणून वामनशास्त्री इस्लामपूरकरांची नियुक्ती गोंद्याला जाण्याकरता केली. त्यांच्या व्यवस्थेत राहायचं काम हे दासगणू महाराजांवर सुपूर्द झालं. अर्थात त्यांना स्टेशनवरून आणणे करणे, राहण्याची व्यवस्था करणे, हा सगळा विषय हा दासगणूंचा ठरला. दासगणू रेल्वे स्टेशनवर गेले तर तिथे जाऊन आले, कितीतरी वेळ थांबले, कुठे पत्ता नाही. दुसऱ्याही दिवशी जाऊन आले तरीही आपल्याकडे येणाऱ्या अधिकाऱ्यांचा पत्ता नाही. म्हणाले, काय व काही कळत नाही. आणि त्यामुळे त्यांनी आपली एक नाराजी त्यांच्या अंतःकरणात उत्पन्न झाली. ती नाराजी त्यांनी बोलून दाखवली आणि ते म्हणाले की काय जेवायला आलोय आता, खरे मला इतक्या लांब रोज जावं लागतं, कुठच्या कुठे ते रेल्वे स्टेशन बघावं लागतं, हे काही ग्रहस्थ येत नाहीत आहेत तरी कोण. म्हणाले,
सरकारने असा कोण पंडित पाठवलाय कोणास ठाऊक. 2 दिवस झाले स्वारीचा पत्ता नाही. इतक्या लांब स्टेशनवर फुकट हेलपाटे झाले. विद्वत्ता कोणी विचारावी, पण सरकारी शास्त्री म्हणून ढौल मात्र पाहून घ्यावा लागेल. जुन्या ग्रंथांच्या रत्तीतून हे विद्वान काय रत्न काढणारे शोधून ईश्वर जाणे. असं काही बाई चेष्टा करत त्या जेवणाच्या इथे बोलत होते. तिथे जेवायला कोणी एक गृहस्थ आलेले होते. ते सगळं ऐकत होते, हेही पाहत होते अनेक लोकांना. पण त्यांना काय कल्पना, हा आलेला मनुष्य हा जो आपल्याला पाहिजे आहे तोच आहे. ते कल्याण स्वामी महाराजांच्या म्हणजे समर्थांच्या परंपरेतले सांप्रदायिक रामदासी, भागवतावरती विशेष प्रेम, रामरायाची विशेष भक्ती आणि विद्वत्ता या सगळ्या सहित असणारा हा मनुष्य गप्प बसले. दुसऱ्या दिवशी भेट झाली. भेट झाल्यावर पाहिलं तर काल हा माणूस तिथे बसलेला, म्हणजे त्यांनी हे आपलं ऐकलंय बोलणं, कवित्व, खजील झाले. पण बारीक लक्ष ठेवलं. त्या माणसाने कशाचीही ओळख दिली नाही, चेहऱ्यावर नापसंती नाही, वागण्यामध्ये कुठल्याही प्रकारचा अनादर किंवा दर्शवणं काही नाही. त्यावेळी दासगणू महाराज अधिकच त्यांच्याकडे ओढले गेले. त्यांनी बघत असत काय करतात, कुठे बसतात, कसे झोपतात, त्यांचा काय रात्रीचा दिनक त्यांनी पाहिलं तर किती तरी उशिरा हा मनुष्य भागवताचं पारायण करतो, वाचन करतो आणि अत्यंत भक्तिभावाने त्यात रंगून जातो. डोळ्यांना अश्रूंच्या धारा लागलेल्या असतात. इतकी भक्ती अंतःकरणात दाटून येते. हा माणूस सामान्य नाही, आपण समजलो तसे नाही आहेत. त्यांचं काम संपत आलं, निघायची वेळ आली तेव्हा ते म्हणाले की दासगणू म्हणजे गणेश, आपण माझ्याकरता पुष्कळ मेहनत घेतली, मला चांगलं सहाय्य केलं, आपल्या ह्या भेटीची आठवण राहावी म्हणून आपल्याला काहीतरी देण्याची मला इच्छा आहे. मी देऊ का आपल्याला काही? नाही तर नाही म्हणाले की मी आपल्याला इतका त्रास दिला आहे, आपला अपमान केला आहे, मी आपले पाय धरतो की आपण काहीही न बोलता मला क्षमा केली, ह्यापेक्षा मला काय पाहिजे? आपण ही जी मला अंगठी दाखवता ती मला देऊ नका. आपल्या हातातली अंगठी मला आठवण म्हणून देण्याचं कारण नाही, उलट मला आपण गुरुपदेश द्या. मी आपल्याला विनंती करणार आहे, 1 महिन्याचा पगार मी आपल्याला देऊ शकतो आणि मला गुरुमंत्र घ्यायचा आहे. मला आपल्याशिवाय दुसरा कोणी गुरु करायचा नाही. पुष्कळ प्रकारांनी त्यांनी नाकारण्याचा प्रयत्न केला, पण योग्य युक्तिवादांनी त्यांनीही आपलं मन त्यांच्या पुढे प्रकट केलं आणि आपला निश्चय जाहीर केला. ठीक आहे, ते म्हणाले, मला आनंद झाला. मोठ्या प्रेमाने मंत्रयुक्त उपदेश रीतसर मी तुला देतो. तेव्हा त्यांनी सांगितलं की अरे, तुझा 1 महिन्याचा पगार घेऊन मला काय करायचं आहे? गुरुसाठी किंवा गुरुपदेश घेतला तर सर्व काही गुरुला अर्पण करावं लागतं, पण त्या सगळ्याला पुष्कळ अवकाश आहे. तुझं 1 महिन्याचा पगार काय, तुझी नोकरीच मागेन मी, पण त्याला अजून काळ आहे. आता तुझ्या खिशात 2 पैसे आहेत ना, तेच आपल्याला गुरुमंत्राला पुरेसे आहेत. यथास्थित गुरुमंत्र पार पडणार, पण शिष्याने आपली एक इच्छा प्रकट केली आणि सांगितलं की मी शिवभक्त आहे, तर मला जो मंत्र द्यायचा तो आपण विष्णूचा नका देऊ, मला शिवाचा द्या. आग्रहाने आपल्याला सांगतो की मी सोमवार, प्रदोष, शिवरात्र अत्यंत निष्ठेने करतो, दीर्घकाळपासून करत आलो आहे. मला आपण विष्णू मंत्र न देता बेलाच्या पानावरती शिवमंत्र दिला तर मला जास्त आवडेल. ते मला ठीक आहे, पण ही परंपरा, हा संप्रदाय, हा रामदासी, त्यामुळे वर्षातून एकदा तरी पंढरपूरची वारी तुम्हाला करावी लागेल. आणि पंढरपूरच्या वारीला काही पर्याय नाही, आपण नाही हो म्हणू शकत. आपल्याला ते म्हणाले ठीक आहे. त्याप्रमाणे हे सगळं ठरलं. गुरुमंत्र पार पडला, तिथला काळ वास्तव्याचा संपला आणि त्याप्रमाणे अमरशास्त्री इस्लामपूरकर निघाले. हयातीमध्ये आता ते त्यांचं कार्य करतायत, ते आपल्या स्थानावरती आहेत, परंतु 3 ते 4 वेळाच जास्तीत जास्त दासगणूंची म्हणजे गणेशाची भेट आपल्या गुरूंची झाली. गुरूंनी त्यांना कळवलं की गणेशा, मी जाणार आहे काशीला आणि काही काळ तिथे वास्तव्य करून माझा देह तिथेच सोडणार आहे, तर मी जेव्हा काशीला निघेन त्यावेळी मला तू येऊन भेट,
दौंड स्टेशनवर ये, आपण तिथे बोलू. त्याप्रमाणे गणेश दौंड स्टेशनवर गेले. तिथे गेल्यावरती त्यांनी आत बोलावून घेतलं, बसवलं. गाडी सुटणार, ते उतरायला नाही म्हणाले, माझ्याबरोबर चला. आणि त्यांनी तिकीट काढलेलं होतं. भुसावळपर्यंत त्यांना नेलं. काही गोष्टी सांगितल्या. मंत्राच्या दृष्टीने, अभ्यासाच्या दृष्टीने अत्यंत प्रेम, सहवास या सर्व अंगांनी दासगणू महाराजांना त्या थोड्याशा काळामध्ये त्यांनी समृद्ध करून टाकले. त्यांना दृढ आलिंगन दिलं दासगणूंना. आणि ते म्हणाले की उत्तम प्रकाराने आपलं आयुष्य व्यतीत करावं. आणि ते आयुष्य व्यतीत करत असताना आपल्याला जे करायचं आहे ते निष्ठेने पुढे न्यावं. आता दोघांच्याही डोळ्यामध्ये अश्रू भरलेले होते. शास्त्रीजींच्या सुद्धा डोळ्यात अश्रू मावत नव्हते. दासगणू महाराजांना त्यांनी आपल्या हृदयाशी धरलं. जणू काही माऊली म्हणतात तसंच ये हृदयीचे ते हृदयी घातले. कारण कुठल्याही प्रकारचं शिक्षण नसताना इतका उत्तम प्रकाराने परमार्थ सांगावा, मांडावा. शांडिल्य सूत्र असो, नाहीतर अमृतानुभव असो, विषय कोणताही असो, दासगणूंना कधी अडचण आली नाही. फक्त संस्कृत हा त्यांच्या थोडा अडचणीचा विषय होता, कारण भाषा येत नव्हती. म्हणून ते नेहमी अनंतरावांच्यावरती अवलंबून असत आणि सांगायचं, एवढं मला समजावून सांग, विषय काय असो. परंतु गुरूंनी त्यांना निश्चितच आपल्या आलिंगनात, आपल्या स्पर्शात, स्पर्श दीक्षेत समृद्ध करून टाकलं असलं पाहिजे. त्यावेळी पाय सोडून जायला दासगणू महाराज तयार होईना. ते म्हणाले, अरे गणेशा, वेड्यासारखं दुःख करू नकोस. हा मुळी मृत्यूलोकच आहे. त्यातूनही मी नित्याचाच दुरावलो आहे अशी समजूत करून घेण्याचं कारण नाही. 2-3दा शिर्डीला गेला होतास ना, साईबाबा योग्य विभूती आहेत, त्यांना माझं स्वरूप मान. आम्ही दोघं एकरूप आहोत. तेच येथून पुढे तुला वेळोवेळी मार्ग दाखवते. अशा प्रकारे त्यांचं शांतवनं केलं आणि पुढे निघून गेले. दासगणू महाराज भुसावळला उतरले. त्यांच्यामध्ये हळूहळू पालटच पडत गेली, वृत्ती बदलत गेली. तमाशा, तमासगीर, गोंधळी या सगळ्यांच्या बरोबर नवीन नवीन कवनं तयार करून डफ हातात घेऊन तमाशाला उभं राहायचं. आवड कमी होत गेली. हळूहळू आवड बदलली आणि मनही बदलत गेलं. आणि ते ज्यावेळी श्रीगोंद्यामध्ये होते त्यावेळी एके दिवशी अचानक एक पत्र येऊन पडलं आणि त्यांनी पाहिलं तर त्यात लिहिलेलं होतं की देह ठेवणार आहेत आपले गुरुदेव आणि त्यांनी आपली सगळी जी इस्टेट आहे ती आपल्या नावे केली आणि ते त्यांचं इच्छापत्र होतं. ते पोस्टाने आलं. त्यांच्या घरी गेले, तोवर तिथे देह ठेवलेला होता गुरूंनी. त्यांच्या पत्नींना ते पत्र दाखवलं. त्या सगळ्या लोकांना असंतोष होता की हे आपल्या ना जवळचा, ना जातीचा, ना पातीचा, अर्थात जातपात एकच होती, शिष्यच होते, पण कुठे आपल्याशी संबंधित नाही, फार दूरवरचा कोणीतरी मनुष्य, आणि त्याला आपल्या पतींनी हे सर्व द्यावं योग्य नाही. आणि त्यांचं ते म्हणाले, मला कल्पना आहे, त्या इच्छापत्राद्वारा त्यांनी मला ही सगळी आपली स्थावर जंगम दिली आहे, पण मला नकोच आहे. मला माझ्या गुरूंची एकच गोष्ट पाहिजे. मी आपल्याला विनंती करतो, त्यांच्या पूजेमध्ये असलेली त्यांची आवडती विठ्ठलाची जी मूर्ती आहे ती मला पूजेकरता द्या. मला बाकी तुमचं हे काही नको, ते धन नको, आपले स्थावर नको, जंगम नको, मला काही नको. आणि एक त्यांच्या घरच्या एका पहिलाही हात न लावता दासगणू महाराज ती विठ्ठलाची मूर्ती घेऊन आले. आजही ती विठ्ठलाची मूर्ती त्यांच्या पूजेमध्ये, घरच्या पूजेमध्ये ठेवलेली आहे. आता श्रीगोंद्याहून त्यांची बदली झाली, जामखेडला झाली. तेही काही फार श्रीगोंद्याहून लांब नाही, नगरहून लांब नाही, 25-26 कोसावर, म्हणजे 50-1 किलोमीटरवर असं असणारं गाव. त्या गावामध्ये त्यांना चांगले लोक भेटले. तिथे जामखेडला अशी गोष्ट घडली की उत्सव होता. त्या उत्सवामध्ये हरदासांनी कीर्तनाला यावं आणि कीर्तन करावं, पण काही अडचण आली असेल, कीर्तन समारंभ काही पार पडू शकला नाही. त्यावेळी तिथले मामलेदार शेटफळकर म्हणून होते. ते म्हणाले, दासगणू, आपण इतके चांगले,
इतकी काव्यशक्ती आपल्याला. आणि त्यांच्या शब्दात दासगणूंनी लिहिलेलं आहे, अरे गणपतराव, लावण्या पोवाड्यात आपल्या बुद्धीचा अपव्यय का करतोस? त्याच्याऐवजी जर काही आख्यानं बसवली असतीस तर तुझ्या काव्याचं आणि काव्यशक्तीचं चीज झालं असतं. पण नाही, तुम्ही होळीच्या उत्सवाचे मानकरी आहात, तुम्हाला कुठे कीर्तन करावं असं वाटेल. त्यावर दासगणू महाराज म्हणतात त्यावेळी की का बरं, मला देवळात कीर्तन करता येणार नाही? या पुढच्या एकादशीला माझंच कीर्तन ठेवा. म्हणजे माझी फजिती करून घेऊ होय, ते मामलेदार शेटपळकर म्हणाले. आणि तुझं कीर्तन ठरवू, तुला काय, कशाचंच काही बंधन नाही. मला भोवतीचा व्यवहार पाहायला पाहिजे. कीर्तन म्हणजे मुंजाच्या पारावरचा तुम्ही घालता तसला डब तुंतुण्याचा गोंधळ नाही. विद्वत्ता लागते, विद्वान लागतो त्याच्याकरता. त्याला कसं जमायचं? ज्यांनी तमाशा करावा त्यांनी काय कीर्तन करावं हे पहा. अनुभवाशिवाय आपण मला बोलू ना, मला संधी द्या, मी करतो की नाही कीर्तन बघा. त्याप्रमाणे त्यांनी दासगणू महाराजांनी सुद्धा मोठं अवघड प्रकरण करून टाकलं. म्हणाले, हे लावण्या वगैरे पाठ करणारी ही माणसं एका क्षणामध्ये बदलली. मुसलमान मनुष्य आहे, तो त्यांच्या साथीला असे, हिंदू मुलं आहेत, माणसं आहेत, ती त्यांच्या साथीला होती. त्या मुसलमान माणसाने आपली दाढी काढली, गंध लावलं, रुमाल, उपर्ण अशा हिंदू वेशामध्ये कीर्तनाला उभा राहिला. आता या तमासगीर कीर्तन करणार आणि काय करणार ही त्यांची फजिती बघण्याकरता म्हणून कुतूहलाने खूप माणसं गोळा झाली होती. पूर्वरंग सुरू झाला आणि मंडळी थक्क झाली. दामाजींचं आख्यान लावलं होतं. त्या आख्यानाच्या मध्ये एक एक विषय, एक एक काव्य ऐकून सगळे थक्क झाले. आणि त्या कीर्तनाने सगळ्यांना एकच म्हणायला लावलं की आम्हाला वाटतो जसा दास गणेश हा तमासगीर, तो तसा नाही आहे, वेगळा आहे. त्याची वृत्ती वेगळी आहे, त्याचं वागणं वेगळं आहे, त्याचे विचार वेगळे आहेत, त्याचं अंतःकरण वेगळं आहे आणि ते अत्यंत निर्मळ आणि शुद्ध आहे. आम्ही नाही ओळखलं ह्या माणसाला. असो, आधीच वृत्ती निस्पृह, त्यात त्यांच्या पत्नी थोड्याशा स्वभावाने बेडसरसारख्या होत्या. कधी स्वयंपाक करतील, कधी न करतील, कधी धड बसतील न बसतील, काय गोंधळ थोडासा प्रपंचामध्ये होताच होता. आणि त्यामुळे लोकांनाही माहीत होतं की ह्यांच्या प्रपंचामध्ये दासगणू महाराजांना फार कष्ट आहेत. आपणच स्वयंपाक करून बायकोला जेवायला घालावं लागतं. ही सगळी मंडळी त्यांना पुष्कळ मदत करत असत आणि यांना आपल्याजवळ करत असत, त्यांच्या घरी जाऊन राहत असत. माधवराव आडकरांच्या बाबतीमध्ये त्यांनी आठवण सांगितली की ते कितीतरी वेळा माझ्याकडे येऊन मला स्वयंपाक करून द्यायचे, माझ्याबरोबर राहायचे. या सगळ्या काळामध्ये आयुष्य एका बाजूनी कीर्तनाच्या आख्यान रचणे, त्या कीर्तन बसवणे, त्याच्यामध्ये हळूहळू रमत होते. त्याचवेळी अगदी आयुष्याला एक वेगळं वळण लागावं असा प्रसंग घडला आणि तो म्हणजे कान्ह्या भिल्ल. त्यावेळी कान्हा भिल्लाचं एकूणच जे कर्तृत्व होतं आणि तो ज्या प्रकारे सगळ्यांना त्रास देत होता, असा तो दरोडेखोर, ब्रिटिशांच्या लक्षात आलं हा पकडणं फार अवघड आहे, हा फार चपळ भिल्ल आहे आणि त्याला जशी डोंगर दऱ्याखोऱ्यांची माहिती आणि त्याच्या ठिकाणी असणारं कौशल्य आपल्या शिपायांकडे नाही आहे, आपण त्याला पकडणं अवघड आहे. परंतु त्यांनी जो धुमाकूळ माजवला होता, पकडणं आवश्यकच होतं. त्यावेळी एका पोलीस अधिकाऱ्यांचं दासगणूंचं जरा वाकडं होतं. त्या पोलीस अधिकाऱ्यांनी मुद्दाम दासगणूंचं नाव सांगितलं, हा गुन्ह्याचा तपास चांगला करतो, यालाच पाठवा. ते गाव कुठे आहे? पाथर्डीच्या पासून एक 10-11 कोसावर असणार, एक 20-22 किलोमीटरवरती मोगला इथलं गाव आहे. त्या गावाचं नाव लोणी. त्या गावामध्ये आता तपास करण्याकरता म्हणून दासगणूंना पाठवून दिलं. त्यांनी रामदासी वेश घेतला. ते म्हणाले, मुळातच आपल्याला जो गुरुमंत्र आहे ती परंपराच रामदासी आहे, मग रामदासी वेश घेण्यात काय अडचण आहे? सरकारी लोकांनी त्यांना सांगितलं की आम्हीच आपल्याला काय पाहिजे आहे त्या वस्तू घेऊन देतो. त्याप्रमाणे कुबडी, रामनामी,
चिपळ्या, दासबोध, ज्ञानेश्वरी, पांढऱ्या घोंगड्या अशा सगळ्या सरकारने त्यांना पुरवलं. त्यांनी त्या लोणी गावाचा डोंगराळ भाग आहे तिथलं एक बाजू हेरली. एक छोटंसं गाव, त्या गावातला जो गंगाराम पाटील आहे तो पाटील हा कान्हा भिल्ल्याच्या जास्त जवळ आहे आणि कान्हा भिल्ल त्यांच्याकडे येतो अशी कुणकुण लागलेली होती. आता एक छोटीशी रामरायांची मूर्ती, तिथे एक छोटी जागा, गाभारा म्हणा, या समोर सभामंडप म्हणा, पण अगदी सगळं लहानसं देऊळ त्या ठिकाणी होतं आणि साध्या मांडणीचं घरासारखं वाटावं असं त्या देवळामध्ये ते रामदासी होऊन आल्यानंतर घाण देऊळ, सगळं देऊळ स्वच्छ केलं. त्या देवळामध्ये दिवा, वाद, पूजा सगळं सुरू झालं. हळूहळू त्या रामरायांच्या मूर्तींच्या ठिकाणी त्यांनी आपला जेवढा म्हणून विषय, म्हणजे त्यांना जे जे म्हणून काही त्याची उपासना करावी या दृष्टीने अनुकूल वाटलं ते सगळं स्वतःच्या मेहनतीने करून घेतलं. हळूहळू पोथी वाचायला लागले. आपला दिवस तिथे उत्तम रामच्या नामस्मरणामध्ये व्यतीत करायला लागले. पुष्कळ प्रकारांनी जेव्हा भक्तीची, अभ्यासाची, साधनेची अशी एक लोकांना ओळख व्हायला लागली की हे ग्रस्त पोथी वाचतात, हे ग्रस्त साधना करतात, हे ग्रस्त देवाची पूजा करतात, हे ग्रस्त आरती म्हणतात, हे देवाला नैवेद्य दाखवतात, कोणाकडून काही घेत नाही, कशाची यांना अपेक्षा नाही. हे सगळं बघून ते सगळा तिथला समाज जो आहे तो हळूहळू देवामध्ये गोळा व्हायला लागला, त्यांच्या दर्शनाला यायला लागला. मग कोणी धान्य, कोणी खारका, कोणी शेंगादाणे, कोणी गूळ असं आणून द्यायला लागलं. ते या सगळ्या वस्तू बाजूला ठेवून देत असत. त्या देवळाचा केव्हाचा तरी नेमलेला जो वाळंबटजी नावाचा पुजारी होता, त्या पुजाऱ्याला त्या वस्तू, कारण ते यायचं नाही, करायचं नाही, देवाची पूजा करायची नाही, देवाची उपासना करायची नाही, साधं मंदिर स्वच्छ राखायचं नाही. पण दासगणू महाराजांनी ती गोष्ट नाही मनावर घेतली. त्याला त्यातल्या वस्तू देत राहायच्या, पैसे आले तर ते त्याला द्यायचे आणि बाकीचं काही थोडं थोडं काही शेंगादाणे गूळ काढून बाजूला ठेवायचं. आसपास मुलं मेंढ्या घेऊन जायची, आपली गुरं घेऊन जायची. त्या मुलांचा जो रानात जाण्याचा मार्ग आहे, ती मुलं इथे यायची, मंदिरात बसायची, छान झालंय देऊळ म्हणून नमस्कार करून जायची. लोकांना असं वाटायला लागलं हा खरोखरच रामदासी आहे का कोणी गुप्त हेर आहे, कसा काय इथे येऊन टपकला एकदम. त्यांच्यामध्ये सुद्धा काही लोकांना बिलकुल विश्वास नव्हता की हा कोणी बऱ्यापैकी रामदासी किंवा उपासक असा कोणी माणूस आहे. त्यांना असं वाटायचं काहीतरी गडबड आहे, हा मनुष्य काही खरा नव्हे आणि त्यामुळे हा बहुतेक गुप्तहेर असावा याची काही ना खात्री होती. आणि ते त्या दृष्टीने त्या माणसाची चाच पडली, म्हणजे गणेश सहस्रबुद्ध्यांना बघत होते. एक आबाजी पंत म्हणून ते गृहस्थ सारखे यांच्यावरती लक्ष ठेवून होते. तर त्या अंताजी पंतांनी त्यांना विचारलं की अहो, आम्हाला असं कळलंय की तुम्ही पोलिसांचे सहाय्यक आहात, काही अडचण आहे का तुम्हाला? काही अडचण असेल तर आम्हाला सांगा. म्हणाले आम्हाला तुमच्या वरिष्ठ पोलीस कचेरीमधून असं लिहून आलंय की या ग्रस्तांना काही अडचण आली तर आपण ती अडचण सोडवा. ते म्हणाले मला अडचण वगैरे काही नाही आहे, मी इथे उत्तम राहतोय आणि मला काय पोलिसांशी संबंध आहे. मी म्हणाले कोकणातला माणूस आणि अंताजी पंत आपली काहीतरी चूक झाली आहे समजून घेण्याची, माझा पोलीस कचेरीशी संबंध नाही. मी राहणारा माझ्यासारखा रामदासी एका सामान्य मंदिरामध्ये येऊन सामान्य माणूस आहे, माझ्या पद्धतीने मी राहतोय. आता तुम्हाला का अडचण आहे मला माहीत नाही. मुलं गुरुढोरं घेऊन डोंगरावर जायची, त्या मुलांना बसून घ्यायचे. तुमच्या गावचा पाटील कोण रे, तुमच्या गावात कोण कोण येतं रे, गावात कोण मोठी माणसं आहेत, हे काळे पोलीस तुमच्याकडे कशा करता येतात, असं काही काही विचारायचे. तेव्हा ते सांगायचे की हा जो कान्हा भिल्ल आहे ना, तो गंगाराम पाटलांच्याकडे जातो, आम्हाला माहिती आहे, त्यांचं खूप चांगलं आहे आणि कान्हा भिल्लाला धरण्याकरता हे पोलीस इथे येतात, काळे पोलीस, बाकी काही नाही. मग प्रत्येकाचं भविष्य, कोण कोण कसा कसा, त्याच्या घरी कोण माणसं, हे सगळं जाणून घेतलं.
एके दिवशी ते गंगाराम पाटील राम मंदिरामध्ये आले. म्हणाले की त्यांचा मुलगा मंदिरात आला होता. त्या ह्या मुलांच्या मध्ये बोलत होता. तेव्हा यांनी सांगितलं, बघू रे बाबा तुझा हात. तो हात पाहिला. त्यांनी सांगितलं, अरे तुला 2 आया येत होते? तो म्हणाला, हो 2 आया आहेत. आणि बुवांनी सांगितलं, बरं ठीक आहे, आणि तू याचे हात बघू दे बरं, त्याचा हात बघू दे बरं. असा करून विषय पुढे नेला. त्या गंगाराम पाटलांना वाटलं, अरे वा, कोणीतरी चांगला मोठा माणूस दिसतोय. म्हणून त्यांनी ते आले आणि मग बुवांना म्हणाले की तुम्ही बुवा माझा हात बघा. त्यांनी सांगितलं, ठीक आहे, हात बघायला काही अडचण नाही आहे, पण म्हणाले काही सांगायचं म्हणजे मोठी नाही. नाही म्हणाले, आपण सांगा, मी तुम्ही जे सांगाल ते मला मान्यच आहे. सकाळी या म्हणाले, उद्या आपण हात पाहूया. त्याप्रमाणे त्यांनी हात पाहायला जरा इकडे तिकडे काही केलं आणि म्हणाले, पाटील तुम्हाला संतती संपत्ती चांगली आहे, संसार सुखही तुम्हाला चांगला आहे, पण तुम्हाला होणारा जो द्रव्य लाभ आहे ना, तो एक तर चोरापासून होईल किंवा झाला असेल, सांगता येत नाही. म्हणाले चांगल्या मार्गाने नाही करतो, चपापलाच. ह्याला वाटलं ह्यांना कसं कळलं कान्हा बिल्ल्याकडनं मला पैसा मिळतो किंवा त्याच्याकरता मी काम करतो. आश्चर्य आहे. म्हणाले हे असं घडतं म्हणजेच मोठं कठीण आहे. आणि ठीक आहे, बुवा आता थोडे त्यांच्या मर्जीतले झाले, ते त्यांच्या कच्छपी लागले असं म्हणून. आणि त्यांना बुवांकरता काय देऊनी काय नाही, काय करूनी काय नाही असं होऊन गेलं. रोज 2 वेळा दूध पाठवायचे, धान्य पाठवायचे. आणि मला काय करायचंय, देवासमोर येणारं धान्यच मी घेत नाही, बाळंभटजींना देऊन टाकतो वगैरे वगैरे. हे सगळं साधुत्वाचं लक्षण ते पाहत होते. लोकांची अंतःकरणातली बुद्धी, त्यांच्याविषयीचा भाव दिवसेंदिवस अधिक उत्कट होत होता, अधिक वाढत होता. त्यावेळी मात्र फार वाईट वाटायचं की मी हा वेश धारण केला आहे, या लोकांना मी फसवतो आहे. ज्या दिवशी मी इथून निघून जाईल त्या दिवशी तर माझं नुकसान झालेलंच असेल, पण माझ्याबरोबर इथल्या लोकांचंही नुकसान काही कमी होणार नाही. वाईट वाटायचं. पुढे एक दिवस कान्हा भिल्ल गंगाराम पाटलांकडे रात्री झाला आणि त्यांनी पाटलांना विचारलं, अरे तो रामदासी कोण आहे? पाटील, तो चांगला साधू आहे, नाही का, पण मनामध्ये काही संशय घेऊ नका, त्याला त्रास पण देऊ नका. म्हणाले साफ खोट आहे, तो पोलीस आहे, मी माहिती काढली आहे, चला म्हणाले आता त्याच्याकडे. 2 जण राम मंदिरामध्ये गेले. कान्हा भिल्ल्यानी दुबारी बंदूक पूर्ण भरून आजच्या भाषेत लोडेड आणली होती. कान्ह्याची ती काळी कुळकुळी शरीर यष्टी, घट्ट पिळदार असणारा असा ठेंगण्या बांध्याचा उग्र मुद्रा असलेला आणि पुष्ट शरीर आकृती असा तो सुंदर. ते पाहिलं बुवांनी त्याचं रूप धाबसदाण आणलं त्यांचं. आता म्हणाले प्रत्यक्ष काळ येऊन उभा राहिला आहे. कान्ह्याने दरडावून विचारलं, कोण आहेस तू? तुझं नाव गणेश सहस्रबुद्धे, तुझा बक्कल नंबर 727, खरं आहे की नाही बोल. कान्ह्याने सांगितलं की 727 नंबर आणि गणेश दत्तात्रय सहस्रबुद्धे, आता काय चूक, आता संपलं आपलं. त्यांनी सगळी वित्तम बातमीच इथे आणलेली आहे. त्याही स्थितीत ते आश्चर्याने थक्क झाले. म्हणाले आपल्या जोडीदारांना यांनी नुकतंच मारलं, खांडोळी करून टाकली. जसं एखादा लाकडाचा उंडका सरपणासाठी फोडावा तसे हे एक एक पोलीस फोडून काढलेले. आज आता आपली वेळ आलेली आहे. म्हणाले बाबा, मी वाई साताऱ्याकडचा पांडववाडीचा राहणार आहे. तू हे पोलीस बिलीस काय म्हणतोस मला काही कळत नाही, परंतु समर्थांच्या जन्मभूमीचं दर्शन घ्यावं म्हणून मी जांबेला गेलो. जांबेहून आता कळलं की गावाकडे प्लेग आल्याचं समजल्याबरोबर ती बातमी इथं येऊन पोचली. मी इथंच थांबलो आणि म्हणालो की आता तो प्लेग जेव्हा कमी होईल त्यावेळीच आपण गावाला जायचं. आता दुसरं काय करू? म्हणाले आपण तर मला मारणार, आपला तर माझ्यावर विश्वास नाही, पण एकच करतो की प्रभू रामचंद्रांच्या चरणावरती मस्तक ठेवतो. मग तुला काय माझ्यावरती बंदूक चालवायची आहे ती चालव. त्याबरोबर ते काहीही बोलायच्या बघायच्या आधीच हे वाक्य उच्चारलं आणि ते आत निघून गेले. प्रभू रामचंद्रांच्या चरणाला घट्ट मिठी मारली. म्हणाले भगवंता, काय व्हायचं असेल ते होईल, आता तूच आहेस रामराया, तुझ्याशिवाय कोण आहे? तुला जे योग्य वाटेल ते कर. मस्तक टेकलं
काय झालं माहीत नाही, कान्ह्या भिल्लाचं मन पालटलं आणि तो म्हणाला ठीक आहे बघूया, हा म्हणतोय तर पुन्हा एकदा चौकशी करतो, या बुवाला मात्र गावाच्या बाहेर जाऊ देऊ नका. बाकी पाहिलं, कान्हा निघून गेला आणि तो गेल्यानंतर लोक जवळ आले की बुवा बिचारे बेशुद्ध झाले होते, घाबरले होते. त्यांनी पाणी वगैरे मारून त्यांना शुद्धीवर आणलं. म्हणाले त्यांनी ताबडतोब वरिष्ठांना गुप्तपणाने एक पत्र लिहून कळवून दिलं की इथे लोकांनी मला ओळखलंय, आता फार काळ आपल्याला काढता येणार नाही आणि त्यामुळे आपण काही करा, माझी नेण्याची व्यवस्था करा. आता कान्हा भिल्ल कशा प्रकारे या ठिकाणी येतो जातो, कोण माणसं आहेत त्याची, हे तर ती बातमी काढतच होते. पण लवकरच असं घडलं की मारुती पंढरीनाथ नावाचा एक मनुष्य आणि तो पोलीस इन्स्पेक्टर लोणीला आला आणि इकडे तिकडे तपास करून मंदिरात आला. बुवांच्या सच्चेपणाच्या विषयी आपला संशय दाखवून फरारी माणसाची तपासणी करतात, तशी बुवांची अंगझडती घेऊन तो म्हणाला पाटलांना की हा कान्ह्याचा बहुतेक हस्तक असेल, पांडववाडीच्या कडचा आम्ही याचा तपास करतो, पण तिथल्या भागामध्ये हा खरंच राहतो की नाही बघूया ना, पांडववाडीकडचा म्हणतो करा, तोवर याला हालू देऊ नका. नंतर एक लोणीपासून जवळच असलेलं गंगाराम पाटलांचं गुऱ्हाळ चालू झालं. ते म्हटलं बुवा आमचं गुऱ्हाळ चालू झालं आहे, आपण चला. ते म्हणले अहो मी कसा येईन, तुमच्या घरामध्ये खाणं पिणं बऱ्याच गोष्टी असतील, माझ्यासारख्या ब्राह्मणाला जेपायचं. 1-2 कांड्या पाठवून दिल्यात, पुष्कळ झालं. बाकी म्हणाले मला काय करायचं आहे जास्त. दासगण महाराजांनी त्या दिवशी कान्हा भिल्ल येणार आहे, गुऱ्हाळ सुरू झालं आहे त्या दिवशी, हे त्यांना माहीत होतं आणि त्यांनी ही बातमी कळवली आणि त्यांनी सांगितलं की कान्ह्याला पकडण्याकरता पोलिसांना पाठवून द्या. मोठा फौजपाटा आला, सगळे बंदुकी वगैरे घेऊन सगळ्या तयारीनिशी आला. पण कान्हा भिल्ल हा इतका विलक्षण चपळ होता की त्यांनी सबंध कडं केलं तरी ते कडच्या कड त्यांनी फोडलं. तो तिथून निघून गेला, पळाला, त्याच्या मागे शिपाई पळाले, डोंगरावर गेला, तिथे असलेलं जे सबंध गवत आहे ते गवत पेटवून दिलं आणि लोकांना काही कळायच्या आत तिथून तो फरार झाला. आता काही दिवसांनी पुन्हा लोणीला आला. आल्यानंतर म्हणाला हा रामदासी पोलीसच आहे रे. आता पाटलाला बळालं तो म्हणाला बाबा त्या दिवशी तू वाचलास, तू जो माझ्याकडे येणार होतास त्या पोलिसांनी इथे येऊन पुष्कळ धिंगाणा केला, पुष्कळ मारामारी केली, इथे पुष्कळ लोकांच्यावरती हल्ले केले, त्या बुवाला पण मारलं, तू कोण आहेस, तू कान्ह्या भिल्लाचा हस्तक आहेस, इथे येऊन राहिला आहेस, काय तुझं कारण इथे राहण्याचं. इतका म्हणाले त्या बुवांना त्रास दिला, मी मध्ये पडलो म्हणून म्हणाले तो बुवा वाचला, नाही तर म्हणाले त्या पोलिसांच्या तडाख्यातनं तो सुटला नसता. अशा प्रकारचं बोलणं ऐकलं कान्हा भिल्लांचं फार समाधान झालं. त्यांना वाटलं वा, मला वाटतं आहे तसं नाही, हा माणूस खरंच चांगला आहे. आदर वाटला त्यांच्याविषयी. म्हणाले भेटायला आला तो प्रेमाने, पाहिलं तर म्हणाले बुवा तुमच्या पायावर तर हे वाहनांचे गट्टे पडलेले. म्हणले याचा अर्थ पोलीस खात्यातली माणसं जसं पायात घालतात तसं तुम्ही घातलेले. नाही म्हणाले हो, आमच्या कोकणात आम्ही अशाच वाहणार आहोत, त्यामुळे आमच्या कोकणातल्या वाहनांचे सुद्धा असेच घट्टे पडतात. असं का वाटलं तुम्हाला. त्याने कान्हालाही वाटलं ठीक आहे बरोबर बोलतायत. त्यांनी त्यांना नमस्कार केला लावून आणि दासगणूंच्या पायावर डोकं ठेवून त्यांना ते म्हणाले महाराज कोणत्या इन्स्पेक्टरनी तुम्हाला त्रास दिला, कोणत्या इन्स्पेक्टरमुळे तुम्हाला आज हा त्रास होतोय सांगा मला. त्याचा 15 दिवसात मुर्दा नाही पडला तर बघा. आता झालं त्याची भाषा. दासगणू महाराज म्हणाले बघा माझ्याकरता कोणाला मारू नका, कारण त्याला संशय आला म्हणून त्यांनी तसं केलं. मागे तू नव्हती का मला बंदूक रोखलीस, तू नव्हतं का मला रागवलंस, काय करणार म्हणाले. तू आपलं हे जे विचार आहे हा परत घे, आमचं जे शस्त्रास्त्र आम्हाला देतोयस ते शस्त्रास्त्र पण देऊ नको. तेव्हा तो जो गोफ होता पाटलांच्या गळ्यामध्ये घातलेला, तो गोफ पाटलांनी बाहेर काढला. त्याला वाटलं की हा माणूस इतका प्रेमाने बोलतोय, असं काय बोलतोय इतक्या प्रेमाने. आणि त्यांनी आपल्या गळ्यातला गोफ काढून त्यांना सांगितलं हा गोफ घ्या.
ते म्हणले मला काय करायचं आहे तुमचं गोपी, त्याचे 3 पदर त्या बाळंभटाला द्या आणि उरलेल्या त्या 3 पदरांच्या मध्ये तुम्ही ह्या मंदिराचा जीर्णोद्धार करा. आता पाटील आणि कान्हा दोघंही थक्क झाले. म्हणजे कितीही झालं, कुणी असला तरी पैशाला भुलत नाही असं होत. हा खरंच कुणी सच्चा साधू आहे. आणि तो निघून गेला कान्हा. आता तो निघून गेल्यानंतर त्यांनी सांगितलं की कान्हा भिल्लाला पकडणं कठीण आहे, हा सरकारचा अनुभव आहे. आता एकच आहे की मला तुम्ही इथून मोकळं करा. त्यांनी मोकळं नाही करणार, तुझ्या हातात आता आम्ही शस्त्र देणार. कान्हा भिल्ल तुला भेटायला येतो तर त्या कान्हा भिल्लाला तुम्ही मारायचंय, या शास्त्राने मारायचंय. यावेळी राजगड महाराज म्हणाले माझं हेच नाही, पिंडच नाही, मी हे काही करू शकत नाही. त्यांनी त्यावेळी आपल्या मित्रांना, आपल्या जवळच्या लोकांना सगळ्यांना सांगितलं की बुवा हे काही मला जमणार नाही, माझ्याकडनं ते मारले जातील असं नाही. माझा निशाणा चुकला तर मी काय करू, निशाणा चुकू शकतो. त्यामुळे गोळी झाडली आणि समजा नाही काही ती लागली बरोबर, कान्ह्याच्या माणसांनी मला पकडलं तर मला आकनाक मरावं लागेल, मायाच्यानी हे काही जमत नाही, यातनं मला बाहेर काढा असं म्हणून मग त्यांनी चांदोरकरांना सांगितलं. चांदोरकरांनी आपल्या ओळखीच्या डॉक्टरांच्यापर्यंत पोचण्याचा प्रयत्न केला आणि ते डॉक्टर बोस नावाच्या डॉक्टरांनी सांगितलं, नुकतेच आले होते नगरला बदलून. त्याने नानासाहेबांच्याकडनं त्यांचा वशिला लागला आणि त्यांनी सांगितलं या माणसाचं हृदय अशक्त आहे, हा इथे राहू शकत नाही आणि हा हे काम करू शकत नाही असं सांगितल्यानंतर मग मात्र त्यांची नियुक्ती इथली जी होती ती रद्द झाली आणि त्यांना ते लोणीचं काम सोडून दुसऱ्या ठिकाणी नियुक्त केले. आणि एवढं झाल्यावर त्यांच्या दृष्टीने कान्हा भिल्ल हे प्रकरण संपलं. एक फार मोठं प्रकरण त्यांच्या जीवनातलं, जीवावर बेतलेलं असं हे प्रकरण घडलं. साईबाबांची भेट नानासाहेब चांदोरकरांच्यामुळे झाली. ते म्हणायचे नगरमध्ये केवढा मोठा मनुष्य आहे, या शिर्डीमध्ये राहतो, अवलिया आहे, फकीर आहे, आता चला माझ्याबरोबर दर्शन घ्यायला. म्हणून नानासाहेब चांदोरकरांनी त्यांना दर्शनाला नेलं. मोठा अधिकारी मनुष्य, पुढे तर कलेक्टर ऑफिसमध्ये ते चिटणीस झाले. साईबाबांनी एके दिवशी चांदोरकरांना सांगितलं, साईबाबांच्या शब्दात आहे बरं काय. साईबाबा चांदोरकरांना म्हणाले, नाना सगळ्या संत मंडळींना जेवायला बोलवू, सगळी सिद्धता चांगली कर आणि आपल्या या गणूवर सर्व संतांना बोलवण्याचं काम सोपवू. तो आणील बोलावून सगळ्यांना, एवढे कर बरं गणू, एवढं कर, तुझं लई कल्याण होईल. आता याचा काय अर्थ आहे त्यांना कळेल ना. आता गुन्ह्याच्या तपासाकरता गावोगावी दासगणू महाराज फिरत होते, पण साईबाबा काय म्हणतात हे काही त्यांना समजलं नाही. ते मात्र पुढे सारखे दासगणूंना म्हणायचे की अरे तू नको आता याच्यामध्ये पडूस तू, आणि म्हणाले तू सोडून दे, नोकरी सोड, या पोलीस खात्यातून बाहेर पड. ते म्हणते साईबाबा मला बाहेर पड म्हणतात, मी खाऊ काय, कोण आहे माझं, मी अनाथ आहे, माझ्याकरता कोण आहे, त्यामुळे मला तर खाल्लंच पाहिजे, मला तर काहीतरी खाण्याकरता तर मिळवलंच पाहिजे, नोकरी धंदा तर झालाच पाहिजे, कोण खायला घालणार आहे, काय होणार आहे माझं. तोपर्यंत नेवाशाला त्यांची बदली झाली होती आणि त्या बदलीच्या काळामध्ये दासगणू महाराज काय म्हणाले त्याचा अर्थ काय, म्हणजे मला तर काही कळलं नाही, लोकांना जेवायला बोलवू म्हणजे काय कर. तर त्यावेळी त्यांनी सांगितलं की अरे संतांना जेवायला बोलवू म्हणजे संतांची चरित्र लिही. हे त्यांचं नुसतं ऐकलं आणि त्यांच्या मनात आलं की खरंय आपण थोडी थोडी का होईना कीर्तन सेवा करायला लागलोय. आपल्याला सुद्धा आता असं वाटायला लागलंय की आपण नको आता हे तमाशे, हा सगळा विषय, तमासगिरी, डग तुंतुणं, तिथं हजेरी लावायची आपल्याला नकोच. आणि असं जसं जसं मनात यायला लागलं तसं तसं त्यांच्या मनामधनं नोकरी सोडावी हा विषय अधिक बळावू लागला. काय करावं आपण, आपलं हे डग तुंतुणं, आपली ही शाहिरी लेखणी ही मोडून टाकावी, हे डग फोडून टाकावा.
पण असा नाही डफ फोडायचा. कुठे फोडायचा? ज्या मोहिनी राजांनी नाटक केलं, कारण नाटकाचाही त्यांना मोठा नाद होता, नाटकं लिहिलेली आहेत त्यांनी, तर म्हणाले तमाशा आणि नाटक दोन्ही आपल्याला सोडून द्यायचं, पण कायमचं सोडायचं. पण कसं सोडायचं? या मोहिनी राज नेवाशाचा त्याच्या समोर जाऊन उभं राहायचं. आणि त्यांनी नाटकच केलं ना, त्यांनी स्त्रीवेशच धारण केला ना, त्यांनी फसवलंच ना, फसवण्याकरताच हे सगळं सोंग रचलं ना. आपण तरी काय करतो? सोंगच आहे. तर तो डफ त्याच्या समोरच फोडायचा. म्हणून ते मोहिनी राजांच्या मंदिरात, नेवास्यालाच होते, मोहिनी राजांच्या मंदिरामध्ये गेले आणि तिथं तमाशा केला. आणि तमाशा करून त्यांच्या समोर ते म्हणाले ही कला मी जोपासली, आता या कलेपासून मी दूर आलोय. आता म्हणाले मला नाही याच्या पुढे तमाशा करायचा, नाही मी पुढे नाटक लिहिणार. आणि समोर आले, तिथे तो तमाशा संपला, डफ फोडला, हातातली लेखणी मोडून टाकली. काही विनसंतोषी लोक होते, त्यांनी त्यांच्या विरुद्ध तक्रार केली की देवाच्या देवळात तमाशा तमाशा करून कसं चालेल. पण म्हणाले मी इथे पण केला, इथे भगवंताचाच जर नाटक तमाशा होऊ शकतो, त्याच्याच समोर माझा मी नाटक तमाशा बंद करावा, त्याच्याशिवाय योग्य देव कोणता? म्हणून मी मोहिनी राजांच्या मंदिरात आले. असं जेव्हा त्यांनी सांगितलं, त्यावेळी मात्र त्यांना जी शिक्षा झाली असती किंवा काही समाजाने जी दूषणं दिली असती, तो त्यांचा युक्तिवाद अत्यंत बरोबर आहे असं म्हणून कोर्टाने तर त्यांना कोणती सजा फरमावली नाहीच. परंतु एवढीच समज दिली की ठीक आहे तुम्ही नवस केला, ठीक आहे तुम्ही निश्चय केला, ठीक आहे तुम्ही इथे येऊन या ठिकाणी तुमचा डफ फोडला, ही सगळी तुमची भावना चांगली आहे म्हणून आम्ही तुम्हाला सोडलं. हे जरी खरं असलं तरी एक लक्षात ठेवा की समाजामध्ये अशा विघातक रूढी पडू नयेत, म्हणून याच्या पुढे पुन्हा असं झालं तर चालणार नाही. आणि याचा कुणी आधार घेऊन भगवंताच्या मंदिरामध्ये कुणी जाऊन तमाशे करू नये. तुमचा हेतू स्वच्छ आहे हे आम्हाला कळलं म्हणून आम्ही हा तमाशा होऊ दिला. आता साईबाबांचे हे सगळं सोडून दिलं. कसं सोडलं? कशी नोकरी सोडली? ती सोडताना त्यांची बुद्धी कशी झाली आणि मग त्यांचं जीवनाने वळण कसं घेतलं याचा विचार आपण पुढच्या भागामध्ये. आजचा विषय आपण इथे थांबवूया. श्रीकृष्ण अर्पण. जय जय रघुवीर.